संजय मेश्राम यांचा धक्कादायक कारनामा. उमरेड कुही अन भिवापूरच्या शाळांचा 250 लाखांचा निधी एकाच ठिकाणी स्वाहा. उमरेड नागपूर उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांनी सत्तेचा वापर करत तालुक्यातील विकास कामांवर कसा डल्ला मारला आहे याचा पर्दाफाश झाला आहे. तालुका उमरेड, तालुका कुही आणि तालुका भिवापूर या तीनही तालुक्यांतील तब्बल 17 शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर झालेला 250 लाख 2.5 कोटी रुपयांचा निधी रद्द करून तो केवळ स्वतःच्या मर्जीतील एकाच शाळेच्या घशात घालण्याचा तुघलकी कारनामा आमदारांच्या पत्राने उघड केला आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सीईओ 3 फेब्रुवारी 2026 रोजी पाठवलेल्या पत्रातून आमदारांचा हा भ्रष्ट आणि पक्षपाती चेहरा उघडा पडला आहे. प्रकरणाची भीषण वस्तुस्थिती. 3 तालुक्यांची लूट. तालुका उमरेड, तालुका कुही आणि तालुका भिवापूर या तीनही तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती, वर्गखोल्या आणि पायाभूत सुविधांसाठी 250 लाख रुपये मंजूर झाले होते. यातील अनेक कामांच्या निविदाही निघाल्या होत्या. एकाच शाळेला उधळपट्टी. सर्व शाळांचा विकास बाजूला सारून तालुका कुही येथील जिल्हा परिषद शाळा म्हसली येथे 6,600,00,000 रुपयांची क्लस्टर शाळा बनवण्याच्या नावाखाली हा सर्व पैसा तिकडेच वळवण्यात आला. आमदार निधी आणि डीपीसीची उघड हातमिळवणी. आमदारांनी आपल्या निधीतून 350 लाख आणि डीपीसी कडून मिळणारा 250 लाखांचा निधी रद्द करून एकाच ठिकाणी केंद्रित करण्याचा घाट घातला आहे. जनतेचा प्रचंड आक्रोश आणि सवाल. एकीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या इतर 16 शाळांची अवस्था बिकट असून विद्यार्थ्यांना सुविधांअभावी शिक्षण घ्यावे लागत आहे, तर दुसरीकडे आमदार मेश्राम यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी व जातीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी हा सर्व निधी एकाच संस्थेच्या शाळेच्या चरणी अर्पण केला असल्याचा थेट आरोप होत आहे. इतर 16 शाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी हिरावून घेण्याचा अधिकार आमदारांना कोणी दिला? निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे रद्द करून एकाच ठिकाणी कोट्यवधी उधळणाऱ्या या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार का, असा संतप्त सवाल उमरेडची जनता विचारत आहे. PTN न्यूज करिता संजय अतकरी.